सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा आणि नेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा चॅप्टर हायर एज्युकेशन, त्याच्यामध्ये येणारे एक कन्सेप्ट आहे टेक्निकल एज्युकेशन. टेक्निकल एज्युकेशन डेव्हलपमेंट करण्यासाठी, वाढवण्यासाठी, त्याचा प्रचार होण्यासाठी भारत देशात अनेक संस्था कार्यरत आहे आणि त्या संस्थेबद्दल आपण माहिती घेत आहोत. SLIET संत लोंगोवाल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. संत लोंगोवाल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. संत म्हणजे जे संत लोक असतात, साधू संत आपण जो म्हणतो, ज्ञानेश्वर संत, तुकाराम संत, जे संत आहेत, संत लोक. पंजाबमध्ये एक संत होता लोंगोवाल, त्यांच्या नावाने हे एक इन्स्टिट्यूशन आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. पंजाब येथे लोंगोवाला या स्थळामध्ये हे संस्था उभारण्यात आलेले आहे 1989 ला. सध्या तो डीम्ड युनिव्हर्सिटी स्टेटस त्याला मिळालेले आहे. इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी प्रचार करण्यासाठी, त्याचा कोर्सेस पुरवण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. NERIST नॉर्थ ईस्टर्न, जे आसाम, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, जिकडे मेघालय, जे काही राज्य आहेत, ईशान्य भारतातील राज्य, त्यांच्यासाठी ही संस्था नॉर्थ ईस्टर्न रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1986 ला स्थापन करण्यात आलेले आहे अरुणाचल प्रदेश या राज्यात. 2005 ला डीम्ड युनिव्हर्सिटी दर्जा या संस्थेला मिळालेले आहे. CIT सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आसाम येथे कोकराझार इथं ही संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. 2006 रोजी ही स्थापन करण्यात आलेले आहे. आमच्या घरचे जे मालक आहेत, देवता माणूस, त्यांचा मुलगा तिथंच तो कंप्लीट केला MTech आणि आज तो जर्मनीला जात आहे. अतिशय देवता माणूस, चांगला माणूस आहेत आमचे मालक. आम्हाला हे घर देऊन गेले हो. सांभाळा सर. आमच्या मॅडम खूप वेळ विचारतात, घर घ्या, कुठं घर आहे? देवानं आपल्याला हे घर दिले. देव म्हणजे आपले कुलकर्णी साहेब. इथं त्यांचा मुलगा शिकलेले, टेक्नॉलॉजी MTech झालेले, काम करत राहायचं. सगळं देव लोकांच्या मनामध्ये येऊन सगळं काम करून घेतात. NIFTT नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडरी अँड फोर्ज टेक्नॉलॉजी. फाउंडरी म्हणजे लोह खनिज, आपण म्हणतो ना लोह. फोर्ज म्हणजे आयरनला पातळ करून दुसरा आकार देणारा ही एक कारखाना आहे इथं, म्हणजे त्याचं ज्ञान इथं देतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फाउंडरी अँड फोर्ज टेक्नॉलॉजी 1966 रोजी रांची येथे स्थापन करण्यात आला. आणि ही संस्था स्थापन करण्यासाठी भारत देश आणि युनेस्को, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल कल्चरल ऑर्गनायझेशन, या संस्था आणि भारत देश दोघांनी मिळून ही संस्था उभारलेली आहे. आणि युनेस्कोने काय केले, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या अंतर्गत ही संस्था स्थापन केलेली आहे. सध्या ह्याचं नाव बदललेलं आहे, NIAMT असे म्हणतात, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी. त्याचा आता डीम्ड विद्यापीठात दर्जा वाढवलेला आहे. AIT एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बँकॉक येथे स्थापन करण्यात आलेले 1959. एशिया खंडामध्ये येणारे सर्व राष्ट्र मिळून ही संस्था उभारलेली आहे. विशेष त्याचं नेतृत्व आपला भारत देश स्वीकारलेले आहे. या इन्स्टिट्यूशनचं फुल फॉर्म आणि कुठे स्थापन झाले, कधी स्थापन झाले, एवढं जरी व्यवस्थित लक्षात ठेवा. रिपीट एकदा दोनदा रिव्हिजन केलं तर 100% यू विल गेट द 2 मार्क्स. आणि एक मार्क इम्पॉर्टंट आहे, त्यामुळं बी सिरियस, राईट डाऊन इन युअर नोटबुक. थँक्यू, नमस्कार.